देशभरात प्रश्नपत्रिका फुटीच्या वाढत्या घटनांमुळे विद्यार्थ्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे। दिल्लीपासून सुरू झालेल्या आंदोलनाचे पडसाद आता अमरावतीतही उमटले आहेत। इरविन चौकातून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत शेकडो विद्यार्थ्यांनी मोर्चा काढत शिक्षण व्यवस्थेविरोधात जोरदार घोषणाबाजी केली आहे। शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करत विद्यार्थ्यांनी प्रशासनाला निवेदनही दिले आहे। देशभरात वारंवार होत असलेल्या प्रश्नपत्रिका फुटीच्या घटनांविरोधात अमरावतीतील विद्यार्थ्यांनी रस्त्यावर उतरून संताप व्यक्त केलाय। इरविन चौकातून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत काढण्यात आलेल्या या मोर्चांमध्ये शेकडो विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला। हातात विविध फलक, बॅनर आणि घोषणांनी परिसर दणाणून गेला। आंदोलन दरम्यान विद्यार्थ्यांनी सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांना समर्थन दर्शवित शिक्षण व्यवस्थेतील त्रुटींविरोधात आवाज उठवलाय। विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे की वर्षानुवर्ष मेहनत करून परीक्षा देणारे लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्याशी प्रश्नपत्रिका फुटीच्या घटनांमुळे खेळ सुरू आहे। परीक्षा रद्द होणे, पुन्हा परीक्षा घेणे आणि निकालांमध्ये होणारा विलंब यामुळे विद्यार्थ्यांवर मानसिक आणि शैक्षणिक परिणाम होत आहे। यावेळी आंदोलकांनी प्रश्नपत्रिका फुटीच्या प्रत्येक प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करण्याची, दोषींवर कठोर कारवाई करण्याची आणि भविष्यात अशा घटना रोखण्यासाठी प्रभावी उपाययोजना करण्याची गरज आहे। तसेच या संपूर्ण प्रकरणाची नैतिक जबाबदारी स्वीकारून केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा अशी ठाम मागणीही विद्यार्थ्यांनी केली आहे। मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहोचल्यानंतर विद्यार्थ्यांनी आपल्या मागण्यांचे निवेदन प्रशासनाला सादर केलेत। विद्यार्थ्यांच्या न्याय मागण्यांकडे शासनाने तातडीने लक्ष द्यावे अशी अपेक्षा आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केली आहे। आपली मागणी जी सोनम साहेबांची जी मागणी आहे, सोनम सरांची, सोनम सर व अभिजित दिपके जी मागणी त्यांनी केली की जे वारंवार पेपर फुटी होत आहे तर संबंधित शिक्षा मंत्र्यांनी आपला राजीनामा द्यावा, कारण की ते त्यांची जबाबदारी बनते। जर तुम्ही तुमची जबाबदारी नीट सांभाळू शकत नाही, जसं आपण आपल्या घरी मजूर लावला, त्यांनी नीट काम नाही केलं तर आपण काय करतो? आपण त्या मजुराला कामावरून बडतर्फ करतो। त्याचप्रमाणे आपण हे निवडून दिलेले आपले सेवक आहेत, हे जर नीट काम यांच्याने होत नसेल तर आपली मागणी काही रास्त आहे। आपण काही दुसरी मागणी करत नाही। तुम्हाला काम जमत नाही, तुम्ही तुमच्या पदाचा राजीनामा द्या, याच्या व्यतिरिक्त आपण दुसरं काही करत नाहीये। व राजीनामा मागण्याचं कारण काय आहे? आज जर एका मंत्र्याने राजीनामा दिला तर बाकीच्या मंत्र्यांना अलर्ट होईल, काम चांगलं करावं लागेल, नाही तर जनता आपला राजीनामा मागेल। म्हणून आपण आज यांचा शिक्षण मंत्र्याच्या राजीनाम्याची मागणी करत आहे कलेक्टर साहेबांकडे। आज जो स्टूडेंट प्रोटेस्ट है जंतर मंतर में, जो स्टूडेंट्स को आज लाठीचार्ज हुआ है उसका हम निषेध करते हैं और इस बात का भी निषेध करते हैं जो एनवायरमेंटलिस्ट और साइंटिस्ट सोनम वांगचुक, उनको पुलिस ने और सरकार ने धोखा दे के, पुलिस कभी भी यूनिफॉर्म में आती है, सिविल ड्रेस पहन के धोखा दे के उनको उठा के वहां जबरदस्ती ले जाया गया, उसका भी हम निषेध करते हैं। ये आंदोलन उनके समर्थन में है, जो स्टूडेंट वहां प्रोटेस्ट कर रहे हैं उनके समर्थन में है, सोनम वांगचुक के समर्थन में है। और उन जो 19 बच्चे जो नीट के वजह से, परीक्षा के वजह से जिन्होंने सुसाइड किया है, उनको हमारे तरफ से एक श्रद्धांजलि है। ये आंदोलन समर्थन इस बात का करता है कि जो शिक्षा व्यवस्था भारत में पूरी चरमरा गई है, खत्म हो गई है, और उस शिक्षा व्यवस्था को जो आज लीड कर रहा है धर्मेंद्र प्रधान, हमको उसका इस्तीफा चाहिए। जब तक वो रिजाइन नहीं करता ये आंदोलन बढ़ेगा। अमरावती में ये स्टूडेंट प्रोटेस्ट है, हम लोग तो सीनियर है लेकिन हम इनके साथ खड़े हुए हैं, कंधे से कंधा मिला के, और इनके लिए लढते रहेंगे। जय हिंद। मध्ये जंतर मंतर मध्ये जे सोनम वांगचुक यांनी शिक्षणाच्या मुद्द्यावर आंदोलन केलेलं आहे, त्या आंदोलनाला आमच्या सगळ्या मित्रांचं समर्थन आहे। कारण की नीटच्या पेपर फुटीमुळे 20 मुलांचा जीव गेला होता आणि त्या मुलांचा जीव गेल्यामुळे हे शासनाची जबाबदारी आहे, अकाउंटेबिलिटी असली पाहिजे। आमची सगळ्यांची एकच मागणी आहे की धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला पाहिजे। इन्कलाब जिंदाबाद। प्रश्नपत्रिका फुटीच्या घटनांमुळे विद्यार्थ्यांच्या भवितव्यावर प्रश्नचिन्ह निर्माण होत असताना आता विद्यार्थ्यांचा आक्रोश रस्त्यावर उतरला आहे। अमरावतीतील आंदोलनानंतर शासन आणि शिक्षण विभाग कोणती भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे।